मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत। फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची आढावा बैठक पार पडणार आहे। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही बैठक होणार आहे। नाशिकच्या लासलगावमधल्या कोटमगावमध्ये पावसामुळे रेल्वे पूल पाण्याखाली गेलेला आहे। तिथे पाणी साचलेलं आहे आणि या वाहनधारकांना आता नाहक त्रास सहन करावा लागतोय। या पाण्यामुळे वाहनधारकांना आपली वाट काढावी लागते। वडिलांसोबत भाजी खरेदी करायला गेलेल्या 19 वर्षाच्या तरुणाची हत्या करण्यात आली। 4 जणांच्या टोळक्यानं चाकून वार केलेले आहेत आणि हत्या करण्यात आली आहे। नाशिकच्या पंचवटीमधला हा धक्कादायक प्रकार आहे। पैशांची मागणी केली असता पैसे द्यायला नकार दिल्यानं आरोपीनं तरुणाच्या पोटात चाकू मारला। नाशिकमध्ये अंमली पदार्थ आणि गांजाची विक्री वाहतूक करणाऱ्यांवर आता कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये 14 किलोचा गांजा जप्त करण्यात आलाय। तसंच पोलिसांनी 3 आरोपींनाही अटक केली आहे। नाशिकच्या येवल्यामध्ये खोदून ठेवलेला रस्ता चिखलमय झालाय। या रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। त्यासाठी या रस्त्याचं काम लवकरात लवकर करावं अशी मागणी नागरिक करतायत। नाशिकच्या येवल्यामधील बाळापूरमध्ये विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमॅनपदी रामकृष्ण शिरसाट आणि व्हाईस चेअरमॅनपदी समाधान शिरसाट यांची निवड करण्यात आली आहे। बाळापूर गावच्या विकासासाठी सदस्यांच्या सहमतीनं बिनविरोध निवड करण्यात आली आहे।